नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। सामाजिक कार्यकर्त्या संघमित्रा गायकवाड यांचे अनेक क्षेत्रांमध्ये सामाजिक व राजकीय कार्य असून सुद्धा त्यांना पोलिसांची मनमानी व गुंडांच्या जाचापासून संरक्षण मिळत नसल्याची तक्रार त्यांनी पुणे येथे पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे। त्यांचा मुलगा मुंबई येथे कामाला असताना त्याला काही समाजकंटकांनी खंडणीसाठी 4 महिने बेंगलोर येथे डांबून ठेवले होते व त्याला वेळोवेळी शरीराला बाधा होईल असे इंजेक्शन दिले गेले असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले। गुंडांनी घरी येऊन सुद्धा दमदाटी व शिवीगाळ केल्याचे आरोप त्यांनी पत्रकारांसमोर मांडले। आज मी इतकी सोशल वर्क करते, अनेक 2000 लोकांचं मी आंदोलन केलेले आहे। अनेक स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाला मी वाचा फोडणारी स्त्री आहे। आज तुम्ही बघायला गेलं तर मला 200 ते 300 अधिक पुरस्काराची मी सन्मानित स्त्री आहे। आणि मी आठवले साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, स्वतःहून कमिशनरला फोन केले की ह्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तर आपण कुठंतरी हे करावं। तर मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये मी गेलं की दररोज गेलं की काहीतरी वेगळे तुमच्या मुलावर गुन्हे दाखल आहेत, तुमचा मुलगा असा आहे, तुमचा मुलगा असा आहे, तुम्ही असे आहात। आणि मग माझ्या घरी ज्या वेळेस माझा मुलगा पॅनक्रियाने खूप त्रस्त होता आणि वाशीमध्ये ॲडमिट असताना तर काय अधिकारी आले आणि माझ्या मुलाला तुझ्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून त्या जे गुंडेगिरी आहेत ते लोक आणि ते अधिकारी माझ्या मुलाला तुझ्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून त्याला गुन्हे दाखल होते, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना गुन्हे दाखल, पण मी त्याची आई होती, मला कुठलाही एफआर दाखवलं नाही, कुठलंही काही दाखवलेलं नाही, कोण गुन्हा केला आहे, कोण काय केलेलं आहे हे त्याचे नावं पण सांगितलेले जात नाही। आणि माझ्या मुलाला त्या 1-2 वर्ष झालं तेव्हापासून त्या लोकांपर्यंत आजपर्यंत बेंगलोरला 3 महिने माझ्या मुलाला किडनॅप करून ठेवलं। अक्षरशः त्याला ड्रग्सचे इंजेक्शन दिले, कुठले नाही ते दिले। तिथं मला अक्षरशः त्यांच्यापासून काढण्याला की मला पोलिसाची मदत घ्यावं लागली आणि तिथं मला पोलिसाच्या मदतीने आज माझा मुलगा मरता वाचला। तरी पोलिस अजूनही त्याला काम का करत नाही? वेगवेगळ्या राज्यातून जे लोक त्याच्याबरोबर आहेत गुंडेगिरीचे त्यांच्यावर काय कोण पैसे देते, कोण काय करते, कसले गुन्हे आहेत कुठलेही सांगत नाही। आणि माझ्या मुलाला ॲडमिट वाशीला असताना मला अचानक कळालं तर मी पण ICUमध्ये मी पण तिथं लगेच ॲडमिट झाले आणि माझ्या मुलाला तिथं कोणवलं हॉटेलमध्ये ठेवलं आणि कसली पैसे घेतले त्याच्याकडनं, अनेक पैशाची कटणी मागितली। माझं सोनं तिथून, माझ्या बांगड्या होत्या, माझं गळ्यातलं होतं आणि माझ्या मुलाची चैन होती ते त्यांनी सगळं घेतलं। माझ्या मुलाला एका हॉटेलच्या रूममध्ये ठेवले आणि ते गुंडेगिरी लोक पण त्यांच्याबरोबर होते आणि त्याची डील झाली आणि ते पैसे घेऊन माझ्या घरी मी तिथं त्यांना माहीत होतं मी त्यांच्या समोर पडले होते, बेशुद्ध पडले त्या पोलिसांच्या समोर, तरी बेशुद्ध अवस्थेत बघितलं आणि माझ्या मुलाला पण त्याच अवस्थेत घेऊन डॉक्टरनी सांगितलं त्याची क्रिटिकल आहे, 75% त्याचा डॅमेज झालेला आहे पॅनक्रिया, तशा अवस्थेत घेऊन तरी पण त्यांनी कुठं नेले की त्याला दवाखान्यात न नेता हॉटेलमध्ये घेतले, पैशाची व्यवहार केला आणि ते माझ्या घरी पंचनामा करायला आले। मी तिथं असताना माझ्या घरात कुणी नव्हतं तर माझ्या कामगार महिलांना यायचं आणि तिचा व्हिडिओ काढायचा, तिनं येतोय का नाही तिच्या घरचा पत्ता हे करायचा, वॉचमॅनला यायचं, वॉचमॅनला धमकवायचं तो पोरगा येतोय का नाही, त्याची आई कुठं आहे, त्याच्या आईला हे करा, तिची आई नाही का आणि तुला आत्ता मी घेऊन जाईल, तुला आत्ता अटक करू। अनेक माझ्या सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये विजत घालवणं आणि हे मुंडव्याचे पोलीससुद्धा व्हिडिओ कॉल करणं आणि मी गेल्याच्या नंतर आज मी त्यांना माझ्या मुलाची इयत्ता सांगितली तर त्यांचं म्हणणं काय आहे, गुन्हा तिकडं घडला आहे, तुमच्या मुलांनी इकडं घडलं आहे, असं नाही। आता किडनॅपिंगची केस
एवढं जरा सिरियस मी माझ्या मुलाच्या रडून मी त्यांना मॅडमला मी दाखवते, माझ्या मुलाच्या फोटो त्यांना मग तुम्ही दाखवलं. काही क्रॉस कंप्लेंट केली आहे का काय? क्रॉस कंप्लेंट करायला मी अनेक म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना म्हणजे आठवले साहेबांनी पत्र दिलं, महिला आयोगाने पत्र दिलं. तर ते त्यांचं म्हणणं काय, तुम्ही इथं नका करू, तुम्ही दाद मागायची तर जिथं किडनॅप केलं तिथं. आता ते मला माझ्या मुलाला वाचवण्याचं होतं. मी जाताना मी पोलीस कंप्लेंट करून मी अर्ज करून मुख्यमंत्री, गृहमंत्री हे तर सर्वांना आणि मला पंतप्रधान मिनिस्टरचे पत्र आलेले आहे. तरी पण ह्यांनी त्याचं मुंडवा पोलीस स्टेशन दखल घेत नाही आणि टिंगलटवाळी केल्यासारखे म्हणजे करतात. माझ्यासारख्या आज 2000 महिला म्हणजे मी महिलांचे घरं करून मी दिलेले आहे. एवढ्या चक्रीवादळात मी 6 गावं दत्तक घेतलेली आहे. मी करोना काळामध्ये मी हे घेतले आणि माझ्या कुटुंबाला मी आज जडजसार रडून मी त्यांना सांगते, तरी ते कुठल्याही प्रकारचं दखल घेत नाही आणि उलट येऊन माझ्या सगळ्या घरच्या लोकांच्या आजूबाजूची नाचकीपणा समाजामध्ये आणि खडणी मागण्याचा नाही, मग आता पुढचं तुमची काय असणार आहे भूमिका? मग आता जरा मला जरा न्याय नाही मिळाला आणि माझ्या मुलाला अक्षरशः असं झालंय, त्याला म्हणजे गोळ्या खावावं लागलेल्या, 6 गोळ्या झोपीच्या घेतल्याशिवाय त्याला झोप येत नाही. आणि त्याच्या डोक्यावर सुद्धा त्याचा परिणाम होण्याची झालेलाच आहे. त्याला रक्त नव्हतं, 6 पॉईंट रक्त झालेलं, त्याचे सगळं म्हणजे पूर्ण अवयव त्याचा गेलेला आहे. तुमची भूमिका काय राहणार आता जर पोलीस ऐकत नाहीये राजकारण्यांचं आणि मी हे घेणार म्हणजे मी जनतेला एक आव्हान करणार आहे की मी जनतेसाठी लढणारी स्त्री. आज मी सगळ्यांची आई झाले, मी त्यांची बहीण झालेली आहे, मी या सर्वांची आहे. तर मी तर लढणारच आहे. मला म्हणजे मी जोपर्यंत मला गोळ्या घातल्या तरी पण मी सत्यासाठी मी लढणारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आहे आणि संविधानाच्या विचाराने संविधानाने मी चालणारी स्त्री आहे. संविधानाला कुठं गालबोटे लागणार नाही अशा मी जनतेच्या समोर मी आंदोलन करणार आहे. अमर उपोषण करणार आहे, आंदोलन नाही. आणि मी न्याय मागणार आहे आणि जनतेने पण मला, माझ्या कुटुंबाला आणि मी एक मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छिते, अशा आमच्यासारख्या महिलांवर अन्याय होत असेल तर समाजामध्ये आम्हाला काम करण्याची आम्हाला संधी कशी येईल. आणि आमच्यावर आम्हाला जरा असे आरोप जरा यायला लागले, खरं असेल, सत्य असेल तर मी सगळ्या जगासमोर जायला तयार आहे. पण विनाकारण तुम्ही संविधानाप्रमाणे चाला, खऱ्यापणाने चाला, खोटेपणाने नाही. आज तरुण पिढीचं तुम्ही नुकसान करत आहे. तरुण पिढीला चांगलं तुम्ही संदेश द्या. माझा मुलगा आता सध्या दवाखान्यातच आहे बेंगलोरला. त्याला बेंगलोरचं कुठेही गोळ्या मिळत नाही, त्याचं इतकी क्रिटिकल कंडिशन आहे. तर मी माझ्या मुलाला बघू का मी ह्या सगळ्या तुमच्या ताब्यात आहे की त्या लोकांच्या? माझ्या ताब्यात आहे, मी आणले. मग माझ्या ताब्यात आहे तो का येत नाही म्हणून त्याला परत खडणीचं त्यांनी हे करतात आणि अनेक राज्यामधून पोलिसांची हे करतात आणि जे घेणारे आहेत ते जे गुन्हेगारी आहेत त्यांच्याबरोबर मग कुठं पण ते जातात. म्हणजे बियर बारमध्ये, ह्याच्यामध्ये, हॉटेलमध्ये त्यांची डील होती या पोलिसांची आणि हे वर्दीचा गैरवापर करतात. अशाने सगळं गुन्हेगारी घडेल आणि माझाच मुलगा नाही पण आज तरुण एमटेक झालेल्या मुलाची जरा कंडिशन असे करत असेल, मी जरा समाजामध्ये मी सोशल वर्क म्हणून माझं तुम्ही कुठेही सर्च केलात, माझं हे केलात तर तुम्ही माझ्या कामाबद्दल बघा. मी कुणाचेही कधी 5 पैसे घेतले असेल तर नक्कीच लोकांनी जनतेने मला सांगावं. आणि जे मी मायबापाला आव्हान करते, बाबा तुम्ही कुठून कसे पैसे दिलात, काय पैसे दिलात, तुम्ही मला एकही कधी फोन केलात का? बाबा तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे त्याची आई म्हणजे राजकारणात आहे, पॉलिटिक्स आहे, एवढी सोशल वर्क आहे, तुमचा मला एक तरी फोन कधी आला का? मग डायरेक्ट तुम्ही माझ्या घरी कसं काय म्हणजे गुंडेगिरीसारखे तुम्ही वागताय, गुंडेगिरीसारखं तुम्ही येताय, माझ्या घरातल्या कुटुंबाला तुम्ही म्हणजे धमकावताय, आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू असं म्हणताय. म्हणजे हे प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे आणि माझ्या कुटुंबाला आणि मला खूपच म्हणजे न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्यावर होणाऱ्या अन्यायावर वाचा कुठलीच फुटायला पाहिजे. आणि तुम्ही मला साथ दिलात, तुम्ही माझ्या आलात, तुमचे खूप खूप मी धन्यवाद आहे. थँक्यू.